तर चला करू घरचा अभ्यास. आज आपल्याला आठवड्याची वार शिकायची आहे. तुम्हाला वाटेल खूप सोपं आहे हे. खूप सोपं नाही आहे. थोडं सोपं आहे आणि थोडंसं समजायला थोडा वेळ लागणार आहे. तर पहिलीच्या मुलांना, दुसरीच्या मुलांना थोडं समजेल. लिहून घ्यायची काही करू नका. पहिली दुसरीच्या मुलांनी फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. तिसरी चौथीच्या मुलांनी लिहून पण घ्यायचं आहे आणि समजून पण घ्यायचं आहे. आठवड्याची वार शिकणार आहोत आज आपण. आठवड्याचा कालचा, परवा दिवशीचा, तेरवा दिवशीचा वार पण शिकणार आहोत. उद्याचा, परवा दिवशीचा, तेरवा दिवशीचा. सोबतच आपण एकाच तारखेला 7 दिवसानं तोच वार वारंवार येत असतो. तसेच भरपूर नियम आहेत जे वारांचे, सवयी आहेत की जे 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला सुद्धा असतो. सोबतच 28 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आज जर 28 दिवसाच्या महिन्यामध्ये जर 1 तारखेला जर बुधवार असेल तर पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा 1 तारखेला बुधवारच असतो. असे काही वारांचे नियम आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला कॅलेंडरच्या मदतीने समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. वाराची गाडी तयार केलेली आहे. खूप अभ्यास आहे. पहिली दुसरीला थोडं समजेल, तिसरी चौथीनी मात्र व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याचा वारंवार सराव करायचा आहे. ठीक आहे. चला तर मग मोबाईल लांब ठेवा, पॅड, पट्टी, पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला तयार व्हा. तर मुलांनो, हे आहे कालनिर्णय किंवा दिनदर्शिका. आता हे दिनदर्शिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं वार. आज कोणता वार आहे? आपण कार्यक्रम असला की आज शुक्रवारी आईचा उपवास असतो, सोमवारी आईचा उपवास असतो. तसं आता हा जानेवारी महिना आहे. जानेवारी महिना आहे. 2025 वर्ष आहे. 2025 जानेवारी महिना आहे. आता याच्यामध्ये वार बघू आपण. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. हे 7 वारांचा एक आठवडा असतो. बरोबर आहे का? आणि या आठवड्यामध्ये आता बघा, तुम्ही मला फास्ट सांगा. मकर संक्रांत. मकर संक्रांतीत आहे. मकर संक्रांतीला कोणता वार आहे रे? मंगळवार आहे. 1 तारखेला कोणता वार आहे? बुधवार आहे. नंतर महात्मा गांधीजीची पुण्यतिथी किती तारखेला आहे? तर 30 तारखेला. कोणता वार आहे? गुरुवार आहे. असं वार पाहत असतात. नंतर सावित्रीबाई फुले जयंती. सावित्रीबाई फुले माहिती ना? त्यांची जयंती किती तारखेला आहे? शुक्रवारी आहे. 3 तारखेला आहे आणि शुक्रवारी आहे. मग आता ह्या महिन्यामध्ये सुट्ट्या किती दिवस आहेत? आम्ही लहान असताना काय बघायची? कॅलेंडरचं नवीन पान काढलं की किती सुट्ट्या आहेत बघायची. मग सुट्टी कधी असते आपल्याला? रविवारी सुट्टी असते. म्हणजे आपल्याला 5, 12, 19 आणि 26 रविवारी सुट्टी 4 दिवस आहे. रविवारची सुट्टी. आणि मकर संक्रांतीची कधी असते कधी नसते. पण आपली ह्या महिन्यात एक सुट्टी बुडाली बघा. का बरं बुडाली माहिती का? 26 जानेवारीला आपल्याला सुट्टी असते ना, थोडा वेळ शाळा असते. मग हे आले रविवारी. रविवारी आपल्याला ऑलरेडी सुट्टी असते, त्याच्यामुळे ही सुट्टी आपली बुडाली. हे बघा, है ना? रविवारी 26 जानेवारी आल्यामुळे आपल्याला आता एक सुट्टी आपली कमी झालेली. आपण जातो 26 जानेवारीला शाळेला, आपण थोडा वेळ जातो. तर अशा प्रकारे वार हे पाहिले जातात. तारीख बघायचं, तारखेच्या सरळ रेषे तिकडे जायचं डावीकडं. तिथं आपल्याला त्या महिन्याचा वार दिलेला असतो. तर मुलांना, तुम्हाला बऱ्याच मुलांना अजूनही समजत नाही. आज म्हणजे काय, काल म्हणजे काय आणि उद्या म्हणजे काय. उद्या म्हणजे येणारा दिवस. आज मी काय करायली आहे? व्हिडिओ करायली आहे. उद्या काय करणार आहे? हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. मग उद्याचा दिवस हा येणार, अजून आला नाही बरं का, पण येणार आहे. आणि काल म्हणजे काल होऊन गेलेला दिवस. मी काल रस चपाती खाल्ली होती, माहिती का तुम्हाला? मी काल पिक्चरला गेले होते. मी काल झी टॉकीजवर एक पिक्चर बघितला. काल मी कार्टून बघितलं छोटा भीमचं. म्हणजे जो दिवस होऊन गेलेला आहे त्याला आपण काल म्हणतो. आणि आज म्हणजे आज उठल्यापासून, सकाळी उठल्यापासून जे आज तुम्ही आतापर्यंत करायलेला आहात त्याला आजचा दिवस म्हणायचं. आणि आजची रात्र संपली, उद्याचा सकाळ पहाट झाली, त्याला उद्याचा दिवस म्हणायचा. कळालं का तुम्हाला? काल आईनं उठून स्वयंपाक केला होता, म्हणजे तिनं लवकर उठली होती, स्वयंपाक केला होता आणि तो दिवस संपला. तुम्ही खाऊन पिऊन मस्त रात्री झोपलात, तो कालचा दिवस होता. आज उठल्यापासून अजून दिवस संपला नाहीये, हा चालू आहे हा दिवस. आणि आता तुम्ही रात्री झोपणार आहेत आणि झोपल्यावर सकाळी जेव्हा उठणार तेव्हा तो उद्याचा दिवस असतो. बरोबर आहे का? तर आज आपला रविवार आहे. आज कोणता आहे? रविवार आहे. बरोबर आहे का? आज आहे रविवार. मग रविवार आज आहे म्हणल्यावर उद्या कोणता वार असणार आहे?
सोमवार. रविवारला मागं कुणाची गाडी आहे? रविवारच्या मागं कुणाची गाडी आहे? सोमवार. उद्या कोणता वार आहे? सोमवार. आणि आज रविवार आहे म्हणल्यावर काल कोणता वार होता? शनिवार. काल कोणता वार होता? शनिवार. हे लिहून घ्यायचंय तुम्हाला. पहिलीच्या मुलांनी काय करा, तुमच्या दादाला मम्मीला लिहून द्यायला सांगा. पहिलीच्या मुलांना लिहिता यायचं नाही, तुम्ही तुमच्या भावाकडून मम्मीकडून लिहून घ्या. दुसरी तिसरी चौथीच्या मुलांनी हे लिहून घ्यायचंय. तिसरी चौथीच्या मुलांना तर येतच, ते काही प्रश्नच नाही, पण लिहायला फास्ट बघा. फक्त आज बघून लिहायचं आणि काल आणि परवा तेरवा न बघता लिहायचं. तेरवा हे पुस्तकामध्ये नसतं, पण तुम्हाला माहित असावं. तेरवा म्हणजे परवाच्या आधीचा दिवस, त्याला तेरवा म्हणायचा. हा शब्द वापरत नाहीत पुस्तकामध्ये, पण तुम्हाला माहित असावं म्हणून मी तेरवा दिलेला आहे. तेरवा हा शब्द पुस्तकी शब्द नाहीये, तुम्हाला वाचनात पण येणार नाही, पण तुम्हाला माहित असावं की बाबा परवाच्या आदल्या दिवसाला तेरवा म्हणतात, कालच्या आदल्या दिवसाला परवा म्हणतात. मग तो झालेला पण परवा असतो आणि येणारा पण परवा असतो, माहिती का तुम्हाला. आता हा रविवार. आता हा रविवार आज आहे. आज कोणता वार आहे? रविवार. उद्या कोणता असणार? सोमवार. आणि परवा दिवशी मंगळवार. आणि तेरवा दिवशी बुधवार. हे वार सलग येणार आहेत. रविवार झाले की सोमवार येणार, सोमवार झाले की मंगळवार येणार, मंगळवार झाले की बुधवार येणार. पण होऊन गेलेले दिवस, होऊन गेलेल्या दिवसाचं काय? मग आज रविवार आहे म्हणल्यावर काल कोणता वार असेल रे? शनिवार. काल तुम्ही पूर्ण रस चपाती खाली होती ना, तो कालचा शनिवार होता. हा शुक्रवार. तुम्ही परवा दिवशी खेळायला गेलो होतो बघा, तो शुक्रवार आहे. आणि त्याच्या परवाच्या आदल्या दिवशी तुम्ही शाळेला गेलो होतो, बरोबर आहे का? तो कोणता वार आहे? गुरुवार. रविवारचा उद्या, रविवारचा काल होता शनिवार, रविवारचा परवा दिवशी होऊन गेलेला होता परवा शुक्रवार, आणि होऊन गेलेला तेरवा होता गुरुवार. कुणाचा? रविवारचा. हे बघा, रविवारचा कालचा वार होता शनिवार, होऊन परवाचा वार होता शुक्रवार, आणि रविवारचा त्याच्या आदलीचा वार होता गुरुवार. आता रविवार आज आहे म्हणजे उद्या नवीन सकाळ कशाची उगवणार आहे? सोमवारची उगवणार आहे. सोमवारची झाल्यावर त्याच्या पुढची सकाळ मंगळवारची उजाडणार आहे, आणि त्याच्या पुढची सकाळ ही बुधवारची असणार आहे. पण हे 3 दिवस आलेले आहेत का? अजून नाही. येणार आहेत. कसे जाणार आहेत माहित नाही. आईचा मार खाणार आहेत का? माहित नाही. शाळेला जाणार आहेत का? माहित नाही. आजारी पडणार आहेत का? माहित नाही. कारण की हे दिवस उगवलेच नाहीत ना अजून, म्हणून हे उद्या असतं. उद्या हा उगवलेला नसतो, सूर्य उगवल्यानंतर येणार असतो. म्हणून म्हणतात बघा, उद्या कधीच उगवत नाही. का बरं म्हणतात? कारण की उद्याचा उद्या उद्या होत असतो. आता उद्याचा दिवस आज होणार, मग त्याचा उद्याचा दिवस उगवला की तो आज होणार, असं होत असतं. मग आता आज रविवार, नीट लक्षात ठेवा. रविवारचा उद्या सोमवार, रविवारचा परवा मंगळवार, रविवारचा तेरवा बुधवार. हे दिवस उगवले नाहीत. मग रविवारचा होऊन गेलेला दिवस कोणता आहे? शनिवार. परवाचा दिवस कोणता? रविवारचा शुक्रवार. आणि रविवारचा तेरवाचा दिवस आहे गुरुवार. ही अशी वारांची गाडी आहे. रविवार झाले की रविवार झाले की शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार आणि सोमवार. अरे गाडी उलटी झाली काय आपली? आता पुढचा वार आहे आपला सोमवार. कोणता वार आहे? सोमवार. सोमवारच्या आदल्या दिवशी, इथे बघा, सोमवारच्या आदल्या दिवशी कोणता वार होता? रविवार होता. सोमवारच्या आदल्या दिवशी कोणता वार होता? रविवार होता. होऊन गेलेला वार आहे हा. सोमवारच्या परवा दिवशी शनिवार होता, आणि सोमवारच्या तेरवा दिवशी शुक्रवार होता. म्हणजे सोमवारच्या मागे कोणकोणते वार आले होते? रविवार, शनिवार आणि शुक्रवार. आता सोमवार होऊन गेला. सोमवारच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कोणता वार उगा असणार आहे? मंगळवार, परवा दिवशी बुधवार आणि तेरवा दिवशी गुरुवार असणार आहे. कधीच्या? सोमवारच्या सकाळी. सोमवार जर आज सोमवार असेल तर सोमवारचा दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाट कोणता वार असणार आहे? मंगळवार. मंगळवारच्या दुसऱ्या दिवशी बुधवार म्हणजे परवा दिवशी, आणि तेरवा दिवशी असणार आहे गुरुवार. हे बघा, आज जर सोमवार असेल तर काल रविवार होता, त्याच्या आदल्या दिवशी शनिवार होता, आणि त्याच्या आदल्या दिवशी शुक्रवार होता. आज जर सोमवार असेल
तर उद्या कोणता वार असणार आहे? मंगळवार. हा दिवस उगवला नाही अजून. मंगळवारच्या दुसऱ्या दिवशी बुधवार आणि बुधवारच्या पुढच्या दिवशी गुरुवार असणार आहे. रविवारच्या दुसऱ्या दिवशी सोमवारच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार असणार आहे. मंगळवारच्या परवा सोमवारच्या परवा बुधवार असणार आहे आणि सोमवारच्या तेरवा गुरुवार हा वार असणार आहे. पुढचा वार आहे मंगळवार. हे बघा, मंगळवार. मंगळवारच्या काल कोणता वार होता? मंगळवार दिवस उगवायच्या आधी कोण होतं? सोमवार होता. सोमवारच्या आधी कोण होतं? रविवार. सोमवार कालचा दिवस, रविवार परवाचा दिवस आणि शनिवार हा 13वाचा दिवस. हे होऊन गेलेले दिवस आहेत. उगवले दिवस, खेळलो अभ्यास केलो आणि हा दिवस संपून गेलेले दिवस आहेत. सोमवार, रविवार, शनिवार. मंगळवारच्या काल होता सोमवार, मंगळवारच्या परवा दिवशी होता रविवार आणि मंगळवारच्या 13व्या दिवशी होता शनिवार. आता हा मंगळवारच्या दुसऱ्या दिवशी, हा दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी सकाळ होणार आहे ती असणार आहे बुधवारची. त्याला म्हणायचं उद्या. मंगळवारचा उद्या असणार आहे बुधवार, मंगळवारचा परवा दिवशी असणारे गुरुवार आणि मंगळवारचा 13वा असणारे शुक्रवार. 3 घर पुढं. मंगळवार म्हणजे 1 घर पुढं, उद्या म्हणजे 1 घर पुढं, परवा म्हणजे 2 घर पुढं आणि 13वा म्हणजे 3 घर पुढं आणि काल म्हणजे 1 घर मागं, परवा दिवशी म्हणजे 2 घर मागं आणि 13व्या दिवशी म्हणजे 3 घर मागं. आता हे कसं ओळखायचं? परवा तर दोन्ही बाजूला आहे. झालेल्यामध्ये पण परवा आहे, येणाऱ्यामध्ये पण परवा आहे. मग परवा जर झालेला परवा असेल तर तिथं होता, केलं, बसलो, गेलो असे शब्द क्रियापद असतात. आणि जर येणार येईल, करील, ठेवील, बोलील म्हणजे अजून ते झालं नाहीये ना, म्हणून हे असं बोलण्यातून लक्षात येतं की आपल्याला परवा कोणता आहे. झालेला परवा आहे का येणारा परवा आहे? झालेला 13वा आहे का येणारा 13वा आहे? हे आपल्याला बोलण्यावरून वाक्याच्या क्रियापदावरून कळतं. मात्र काल म्हणजे झालेला दिवस आणि उद्या म्हणजे येणारा दिवस, हे मात्र डोक्यात फिक्स ठेवा. आता पुढचा आहे बुधवार. बुधवारच्या आधी कोणता वार आहे? मंगळवार. बुधवारच्या परवा दिवशी झालेला दिवस कोणता आहे? सोमवार. बुधवारच्या 13व्या दिवशी झालेला दिवस कोणता आहे? रविवार आहे. बुधवारच्या काल मंगळवार होता, बुधवारच्या परवा दिवशी सोमवार होता आणि बुधवारच्या 13व्या दिवशी रविवार होता. म्हणले मी, होता म्हणजे होऊन गेला. आता बुधवारचा उद्या गुरुवार असल. बुधवारचा उद्या गुरुवार आहे. बुधवारचा उद्या शुक्रवार आहे. होता म्हणाले का मी? नाही, आहे म्हणाले. बुधवारचा 13वा शनिवार आहे बघा. बुधवारचा उद्या गुरुवार, बुधवारचा परवा दिवशी शुक्रवार आहे आणि बुधवारच्या 13व्या दिवशी शनिवार आहे. कुठे बुधवार? इथे. हे बघा, बुधवारच्या काल मंगळवार होता, बुधवारच्या परवा दिवशी सोमवार होता आणि बुधवारच्या 13व्या दिवशी रविवार होता. आज बुधवार आहे. बुधवारच्या उद्या गुरुवार आहे, बुधवारच्या परवा दिवशी शुक्रवार आहे आणि बुधवारच्या परवा 13व्या दिवशी शनिवार आहे. थोडं समजायले का? ही वारांची गाडी अशी दिवस रात्र फिरत राहते. तुम्ही जन्मलात काय, तुमचे मुलं जन्मले, तुमचे नातवंड जन्मले, तुमचे परतोंड जन्मले, तरी ही वारांची गाडी अशीच फिरत राहणार आहे. याच्यात काहीच फरक होणार नाही. रविवार नंतर शनिवार, शनिवार नंतर शुक्रवार, शुक्रवार नंतर गुरुवार, गुरुवार नंतर उलटी गाडी झाली की रविवार नंतर सोमवार, सोमवार नंतर मंगळवार, मंगळवार नंतर बुधवार, बुधवार नंतर गुरुवार, गुरुवार नंतर शुक्रवार, शुक्रवार नंतर शनिवार आणि शनिवारच्या मागे येणार लगेच रविवार. ही गाडी अशीच फिरत राहणार आहे आपली. तर आज आहे गुरुवार. आज कोणता वार आहे? गुरुवार. तर गुरुवारच्या उद्या नाही, गुरुवारचा कालचा दिवस कोणता होता? बुधवार होता. गुरुवारचा परवा दिवशीचा वार होता मंगळवार आणि बुधवारचा 13व्या दिवशीचा वार होता सोमवार. कालचा, परवाचा आणि 13वाचा बुधवार, मंगळवार, सोमवार हे वार होऊन गेलेले. गुरुवारचा जर आजचा वार असेल, गुरुवार जर आज वार असेल
तर काल बुधवार होता, परवा दिवशी मंगळवार होता आणि 13व्या दिवशी सोमवार होता. हे तिन्ही वार काय झालेले आहेत, होऊन गेलेले आहेत. आता उद्या कोणता वार येणार आहे, शुक्रवार येणार आहे. उद्या कोणता वार येणार आहे, शुक्रवार येणार आहे. इथून जरा गाडी फिसकली वाटायले. बरोबर आहे, बरोबर आहे. आता उद्या, आज गुरुवार आहे, तर उद्या कोणता वार असणार आहे, शुक्रवार. शुक्रवार नंतर कोणता वार असणार आहे, शनिवार. आणि शनिवारच्या नंतर वार असणार आहे रविवार. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. पुढच्या बाजूला गुरुवारच्या नंतर कोण येणार, उद्या कोण आहे, शुक्रवार. परवा दिवशी कोण आहे, शनिवार. आणि 13व्या दिवशी कोण येणार आहे, लगेच रविवार येणार आहे. पुढे आता शुक्रवार. आज शुक्रवार आहे, आज शुक्रवार आहे, तर काल कोणता वार होता, गुरुवार आहे. आज शुक्रवार आहे, तर परवा दिवशी बुधवार होता. आज शुक्रवार आहे, तर 13व्या दिवशी मंगळवार होता. म्हणजे एक एक घर मागं जायचं. काल, परवा आणि 13वा. जर आज शुक्रवार असेल तर उद्या आहे शनिवार. आज जर शुक्रवार असेल तर परवा दिवशी आहे रविवार. आज जर शुक्रवार आहे तर 13व्या दिवशी सोमवार येणार आहे. होता म्हणले नाही बघा मी. उद्या, परवा, 13वाला होता म्हणलं नाही, आहे म्हणलं. आहे म्हणजे तो येणार आहे, अजून आलेला नाही. मात्र शुक्रवारला बघा, गुरुवार, काल गुरुवार होता. होता म्हणजे होऊन गेला. काल बुधवार होता, होऊन गेला. परवा दिवशी 13व्या दिवशी मंगळवार होता. होता म्हणजे होऊन गेला. आता शेवटचा वार आहे आपला शनिवार. शनिवार नंतर बघा, शनिवारच्या काल कोणता वार होता, शुक्रवार, होऊन गेला. शनिवारच्या परवा दिवशी कोणता वार होता, गुरुवार, होऊन गेला. शनिवारच्या 13व्या दिवशी कोणता वार होता, बुधवार, होऊन गेला. आज शनिवार आहे, तर उद्या कोणता वार असणार आहे, रविवार. शनिवारच्या मागं कोणाची गाडी आहे, रविवारची. म्हणजे शनिवार गेला पुढं की तिथं कोण येणार, रविवार येणार. शनिवार पुढे गेला की तिथं कोण येणार, सोमवार येणार आहे. आणि सोमवार पुढे गेला की मंगळवार येणार आहे. म्हणजे शनिवारचा उद्याचा दिवस असणार आहे रविवार, शनिवारचा परवाचा दिवस असणार आहे सोमवार, आणि शनिवारचा 13वाचा दिवस असणार आहे मंगळवार. तर सगळ्यांना समजलं, काल, परवा, 13वा. आज, काल, परवा, 13वा. आता आज, उद्या, परवा, 13वा. ठीक आहे. सगळ्यांनी ही वाराची गाडी समजली. ही वाराची गाडी अशीच फिरत राहणार आहे, गोल 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 गोल. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ही अशीच गाडी फिरत राहणार आहे. तर आता हे नियम तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. हळूहळू लिहा, काही वेळ लागला तरी काय अडचण नाही. हळूहळू लिहून घ्या, नीट समजून पण घ्या. हे लिहून घेत तिकडे समजून घ्या. आता काय म्हणलेले, आता हे नियम आहेत. कसले नियम आहेत, ह्या वारांच्या सवयी आहेत. ह्या सवयी आपल्याला माहीत असाव्यात. आता ह्या सवयी काय परीक्षेत येत नाही डायरेक्ट, पण शाब्दिक उदाहरणामध्ये हे असे प्रश्न विचारले जातात. जर आज गणेश 1 तारखेला बुधवारी गावाला गेला होता, तो नंतर परत येताना 8 तारखेला तो परत आला, तर त्या दिवशी कोणता वार असेल, असे शाब्दिक उदाहरणं येतात. मग तेव्हा आपल्याला हे माहीत असाव्या ह्या सवयी. आता पहिलीच्या मुलांना काहीच कळणार नाही, फक्त ऐकून घ्या पहिली दुसरीची मुलं. पण पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही शिकचाल तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल. त्याच्यामुळे पहिली दुसरीच्या मुलांनी फक्त समजून घ्या. पहिली दुसरीच्या मुलांनी हे नाही लिहून घेतलं तरी चालेल. पहिली दुसरीच्या मुलांनी लिहून घेऊ नका काहीच, नुसतं पहा, आता नीट समजून घ्या. पहिली काय म्हणलेले, दर 7 दिवसांनी तोच वार येतो. दर 7 दिवसांनी तोच वार येतो. आता बुधवारी बघा 1 तारीख आहे का 1 तारीख? 7 दिवस मोजू आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बघा 7 दिवसांनी कोणता वार आला? बुधवार आला. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 दिवसांनी बुधवार आला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 दिवसांनी बुधवार आला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 दिवसांनी पुन्हा बुधवार आला. म्हणजे 7 दिवसांनी तोच वार येतो, फक्त तारीख वेगवेगळी असते. 1 मध्ये 7 मिसळे. 1 मध्ये 7 मिसळे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बघा 8 तारीख आहे. 8 मध्ये 7 मिसळे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सॉरी 8 मध्ये 7 मिसळायचे. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 तारीख आली का? 15 मध्ये 7 मिसळे. 16, 17, 18, 19, 20, 21, 22. 22 आले का?
22 मध्ये 7 मिसळले, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. 29 तारीख आली का? म्हणजे दर 7 दिवसांनी कोणता वार येतो? तोच वार येतो. आता गुरुवार, आज गुरुवारी 2 तारीख आहे. आज गुरुवारी 2 तारीख आहे. म्हणजे 7 दिवसानं किती तारीख असणार आहे? 9 तारीख असणार आहे. 7 दिवसानं कोणती तारीख असणार आहे? 9 तारीख असणार आहे. बघा आता 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 तारीख आहे. मग आता 9 तारखेला कोणता वार असणार आहे? गुरुवार. 9 तारखेला कोणता वार असणार आहे? गुरुवार. पुन्हा 7 दिवसांनी गुरुवारच येणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बघा गुरुवार आला. आता ह्या 16 तारखेच्या पुढे 7 दिवस मोजले मी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 23 तारखेला गुरुवारच आला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पुन्हा 30 तारखेला गुरुवारच आलेला आहे. मग आता जर आज गुरुवार असेल तर 7 दिवसांनी गुरुवारच असणार आहे. आज जर शुक्रवार असेल तर 7 दिवसानं शुक्रवारच असणार आहे. आज जर शनिवार असेल तर 7 दिवसानं शनिवारच असेल. ओके, समजलं सगळ्यांना? 7 दिवसानं तोच वार येतो. गाडी आपली गोल फिरणारी होती, 7 दिवसानं फिरून तोच वार येत असतो. कळलं का? मग आता परीक्षेत जरी प्रश्न विचारला, आज 15 तारीख आहे. आज जर 15 तारीख आहे तर पुढच्या 23 तारखेला कोणता वार आहे? परीक्षेत काय विचारले? आज 15 तारखेला बुधवार आहे. आज 15 तारखेला बुधवार आहे तर पुढच्या 23 तारखेला कोणता वार आहे? आता 15 तारखेच्या पुढे 7 दिवस जायचं. 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. म्हणजे 22 तारखेला कोणता वार आहे? बुधवार आहे. पण आपल्याला काय विचारले? 23 तारीख विचारले. मग बुधवारच्या नंतर कोणता वार असतो? गुरुवार असतो. कोणता वार असतो? गुरुवार असतो. जर परीक्षेत विचारलं, आज सोमवारी 6 तारीख आहे. आज सोमवारी 6 तारखेला मी गावाला गेलो आणि मी 20 तारखेला परत आलो तर त्या दिवशी कोणता वार आहे? असा परीक्षेत प्रश्न विचारला. 6 तारखेला मी गावाला गेलो आणि मी जाताना सोमवार होता तर 20 तारखेला कोणता वार आहे? तिथं कॅलेंडर नाही आपल्या पुढं, तर आपण काय करणार? 6 मध्ये 7 मिसळायचे. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 तारखेला कोणता वार आहे? सोमवारच आहे. आणि नंतर 13च्या पुढे 7 घर मोजले. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 तारखेला पण सोमवारच असणार आहे. 7 दिवस पुढे गेले. म्हणजे सोमवारी कोणता वार असणार? 20 तारखेला कोणता वार असणार आहे? सोमवार असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. थोडासा बाळांनो सराव लागतो. व्हिडिओमध्ये मी तेवढा काही सराव घेऊ शकत नाही, पण मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आज गुरुवार आहे. आज गुरुवारी 9 तारखेला आज गुरुवार आहे. 9 तारखेला जर गुरुवार आहे तर पुढच्या 17 तारखेला कोणता वार आहे? पुढच्या 17 तारखेला कोणता वार आहे? आता 9च्या पुढे मी 7 घरं जाणार. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणजे 16 तारखेला कोणता वार आहे? गुरुवारच आहे. कारण की 7 दिवस 7 का मिसळले? मला त्याच वारावर यायचं होतं म्हणून. मग गुरुवारच्या नंतर कोणता वार असतो? शुक्रवार. आपल्याला 17 तारखेचं विचारले. मग शुक्रवारी कोणता वार आहे? 17 तारखेला शुक्रवारी 17 तारीख आहे आणि 17 तारखेला शुक्रवार आहे. हे असे आपल्याला वारावरचे प्रश्न असतात. अजून एक आहे बघा, वारांची सवय. एका वर्षाच्या जानेवारीला जो वार आहे, हे बघा आता हा जानेवारी महिना आहे. जानेवारी 2025 म्हणजे हे लीप वर्ष नाही. हे लीप वर्ष नाही कारण की 25 हे 4च्या पाड्यात येत नाही. मग हे साधं वर्ष आहे, लीप वर्ष नाही, साधं वर्ष आहे. साध्या वर्षामध्ये 1 तारखेला 1 जानेवारीला जो वार आहे, कोणता वार आहे? 1 जानेवारीला कोणता वार आहे? बुधवार. तोच वार. वर्षाचा शेवटचा दिवस कोणता? 31 डिसेंबर. नीट लक्षात ठेवा बरं का. 31 डिसेंबर. आज बुधवारी 1 तारखेला बुधवार आहे. 1 जानेवारीला कोणता वार आहे? 1 जानेवारीला कोणता वार आहे? बुधवार आहे. हाच वार, मी आता पुढचं पान बघितलं नाही बरं का, हाच वार, तोच वार 31 डिसेंबरला असतो. 31 डिसेंबर कुठे बघावं का इथे? 31 डिसेंबर. 31 डिसेंबरला बुधवार आहे. हे पाठच पाहिजेत. ह्या वारांच्या सवयी आहेत. कसली सवय आहे? 1 जानेवारीला जो वार आहे, साध्या वर्षामध्ये बरं का, लीप वर्षामध्ये नाही. 1 जानेवारीला जो वार आहे, बुधवार आहे, तोच वार 31 डिसेंबर. हे बघा, डिसेंबर महिना आहे. हा डिसेंबर महिना आहे.
दिसेल का तुम्हाला? हा बघा, हा डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये 31 तारखेला बुधवारच आहे. म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवसाचा वार आणि शेवटच्या दिवसाचा वार हा एकच असतो. कोणत्या वर्षामध्ये? साध्या वर्षामध्ये. पण जर हे लीप वर्ष असलं असतं तर असं नसतं बरं का. लीप वर्षाला मात्र, आता हे कॅलेंडर गेल्या वर्षीचे, कोणत्या वर्षीचं? गेल्या वर्षी. का बरं गेल्या वर्षीचं कॅलेंडर घेतलं? की मी हे वर्ष आहे 2024. 2024 म्हणजे काय आहे? हे लीप वर्ष आहे. 2च्या पाड्या 4च्या पाण्यामध्ये 24 येतं. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 6 24. 4च्या पाड्यामध्ये 24 येतं म्हणजे हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्षाचा नियम काय आहे? लीप वर्षामध्ये 1 जानेवारीच्या पुढचा वार 31 डिसेंबरला येतो. आता 1 जानेवारीला कोणता वार आहे? सोमवार. 1 जानेवारीला कोणता वार आहे? बघा इथं जानेवारी महिना आहे. 1 जानेवारीला कोणता वार आहे? मग जानेवारी. 1 जानेवारीला कोणता वार आहे? सोमवार. तर 31 डिसेंबरला लीप वर्षामध्ये, 31 डिसेंबरला लीप वर्षामध्ये मंगळवार असणार आहे. त्याच्या पुढचा वार बघू आता आहे का. त्याच्या मागचं डिसेंबरचं पान हे बघा, नीट लक्षात ठेवा. इथं 1 जानेवारीला सोमवार आहे. तर 31 डिसेंबरला कोणता वार असणार आहे? त्याचा एक पुढचा वार कोणता? मंगळवार. बघू आहे का नाही ते. हे बघा, आता हा डिसेंबर महिना मी तुमच्या समोर काढलेला आहे. आता डिसेंबर, 31 डिसेंबरला मंगळवार आहे की नाही? एक वार पुढं. फक्त कोणत्या वर्षी? लीप वर्षाला. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, बघा इथंच ह्याच्या मागच आहे जानेवारीचं पान. जानेवारीमध्ये 1 जानेवारीला कोणता वार होता? सोमवार होता. तर लीप वर्षामध्ये 31 डिसेंबरला, 31 डिसेंबर, इथे डिसेंबर दिसेल का तुम्हाला? हे बघा, ह्या 31 डिसेंबरला कोणता वार असणार आहे? त्या वाराच्या पुढचा वार. एक दिवस वाढला ना, मग सोमवारच असला असता, पण लीप वर्षामध्ये एक दिवस जास्तीचा असतो. म्हणून कोणता वार असणार आहे? 31 तारखेला मंगळवार असणार आहे. हा दुसरी सवय झाली वारांची. आणि तिसरा, आता हे पाठच करावं लागेल तुम्हाला. आता इथं बघा नियम काय म्हणलेला आहे हे तुम्हाला माहित नसेल. टिळक पुण्यतिथी म्हणजे टिळक ज्यावर दिवशी वारले त्याला पुण्यतिथी म्हणायचं. मग एक कधी असते? 1 ऑगस्टला असते. टिळकांची पुण्यतिथी कधी असते? 1 ऑगस्टला असते. स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबर. हे एकाच वारी येतात. बघू बरं आता हे खरं आहे का, बघायचं का. हे बघा, टिळक जयंती आहे शुक्रवारी, टिळकाची पुण्यतिथी आहे 1 तारखेला शुक्रवारी. 15 ऑगस्ट आहे 15 तारखेला, 15 ऑगस्ट शुक्रवार आहे. टिळकाच्या पुण्यतिथीला शुक्रवार आहे. नंतर स्वातंत्र्य दिनाला पण शुक्रवार आहे. पुढे काय म्हणलेलं आहे? शिक्षक दिन. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. हे बघा, 5 सप्टेंबरला सुद्धा शुक्रवार आहे. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. बालदिन, बालदिन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूचा जन्मदिवस, त्याला बालदिवस म्हणतात. बालदिन कधी असतो? 14 नोव्हेंबरला असतो. कधी असतो? 14 नोव्हेंबर. हे बघा, 14 नोव्हेंबर, नोव्हेंबर महिना आणि 14 नोव्हेंबर. कोणता वार आहे? शुक्रवारच आहे. बालदिनाला सुद्धा शुक्रवार आहे. आता ह्या चौघांचा वार एकच असतो. कोणता का असना, मग तो मंगळवार, सोमवार, बुधवार, कोणता का असना, कोणता वार असतो? एकच वार असतो. हे लिहून घ्यायचे तुम्हाला. आणि हे लक्षात ठेवा की एका वर्षामध्ये 52 आठवडे असतात. एका वर्षामध्ये 52 आठवडे असतात. आठवड्यामध्ये सोमवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे दिवस असतात. आणि एका असे वर्षामध्ये किती आठवडे असतात? 52 आठवडे असतात. किती आठवडे असतात? 52. ह्या गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजेत. म्हणजे काय होतं, पटापट आपल्याला जेव्हा प्रश्न असे पडतात, कधीतरीच पडतात, जास्त पडत नाहीत, पण जेव्हा पडतील तेव्हा आपल्याला आठवण यायला पाहिजे की मॅडमने असं शिकवलं होतं. आता पुढचं बघा, हे लिहून घ्या. होईल का लिहिणं? लिहून घ्या, खूप महत्त्वाची माहिती आहे. आणि पाठ करा. आधी समजून घ्या. हे लिहून घेत इकडे समजून घ्या. आता काय म्हणलेले? 28 दिवसाच्या महिन्यात. आता हा लीप वर्ष नाहीये म्हणून 28 दिवसाचा हा महिना आहे. बघा इथं 28 दिवसाचा महिना आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28.
आता हे 28 दिवसाचा महिना आहे. आता ह्या महिन्याचं वैशिष्ट्य काय माहिती का, कोणताच वार 5 वेळेस येत नाही. आता हे बघा, शनिवार 4 वेळेला आलाय, शुक्रवार 4 वेळेला आलाय, गुरुवार 4 वेळेला आलाय, बुधवार 4 वेळेला आलाय, मंगळवार 4 वेळेला आलाय, सोमवार 4 वेळेला आलाय आणि रविवार 4 वेळेला आले. 28 दिवसाच्या महिन्यामध्ये कोणताच वार 5 वेळेस येत नाही. तुम्हाला दाखवलेलं आहे मी आता. आणि 28 दिवसाचा जर महिना असेल, 1 तारखेला कोणत्याही तारखेला, आता ह्या 6 तारखेला ह्या महिन्यात गुरुवार आहे, 28 तारखेच्या महिन्याचं सांगायला बरं का, दुसऱ्या महिन्याचं नाही. 28 तारखेच्या महिन्यात आता इथं 7 तारखेला कोणता वार आहे, शुक्रवार. तर पुढच्या महिन्यात सुद्धा शुक्रवारच असणार. कोणत्या तारखेला म्हणलं होतं मी, 6 तारखे, कोणत्या तारीख म्हणलं होतं रे, बरं आज पहिल्यापासून घेऊ. आता ह्या महिन्यात 14 तारखेला शुक्रवार आहे. ह्या महिन्यात 14 तारखेला शुक्रवार आहे. तर 28 तारखे जर महिना असेल तर पुढच्या 14 तारखेला शुक्रवारच आहे. मी न बघता सांगते. 28 तारखेचा जर महिना आहे तर शुक्रवारी जर 14 तारीख आहे तर पुढच्या शुक्रवारी सुद्धा 14 तारीख आहे. बघा, आहे का मजा, लय मजा आहे कॅलेंडर म्हणजे. पण काय पाहिजे याला, ह्या 21 तारखेला, आता इथे 19 तारखेला बुधवार आहे. 28 तारखेच्या महिन्यामध्ये 19 तारखेला बुधवार आहे, तर पुढच्या 19 तारखेला सुद्धा बुधवारच आहे पुढच्या महिन्यामध्ये. हे बघा, आहे का, 19 तारखेला बुधवारच आहे की नाही रंगपंचमीला. आता 28 तारखेच्या महिन्यामध्ये जर 9 तारखेला रविवार आहे तर पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा 9 तारखेला रविवारच आहे. हे बघा, 9 तारखेला रविवारच आहे. पण कधी, जर तो महिना 28 दिवसाचा असेल तर. सगळ्यांना समजलं 28 दिवसाच्या महिन्याचे नियम. पहिला नियम कोणता आहे, कोणताच वार 5 वेळेस येत नाही. दुसरा नियम काय आहे, ह्या महिन्यामध्ये एखाद्या तारखेला जो वार आहे तोच वार पुढच्या महिन्यात असतो. आता ह्या महिन्यामध्ये 5 तारखेला बुधवार आहे तर पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा 5 तारखेला, हे बघा 5 तारखेला बुधवारच आहे. इथं पण बुधवार आणि इथं पण बुधवार आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजला हा नियम. आता हा फेब्रुवारी 29 दिवसाचा आहे. फेब्रुवारी हा 28 दिवसाचाच असतो, पण 4 वर्षांना 29 दिवसाचा असतो, कारण की हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष कशाहून काय आलं मला, इथं 24 आहे. 24 आहे म्हणजे हे लीप वर्ष आहे. 4च्या पाड्यामध्ये 24 येतं. मग आता मला हे समजलं की हे लीप वर्ष आहे, 29 दिवसाचा महिना आहे. किती दिवसाचा महिना आहे, 29 दिवसाचा. आता 29 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 1 तारखेला जो वार आहे तो 5 वेळा येतो. बघा, आता इथे 1 तारखेला कोणता वार आहे, गुरुवार. 1 तारखेला कोणता वार आहे, गुरुवार. तर तो 5 वेळेला आलेला आहे. 1 2 3 4 5, आहे की नाही मजा. इथं जे लिहिलंय ते सगळं खरं होईल. बघा, 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 1 2 3 4 5. पहिला नियम खूप सोपा होता. पुढील महिन्यात त्याच तारखेला त्या पुढचा वार येतो. आता इथं ह्या 7 तारखेला बुधवार आहे. 7 तारखेला बुधवार आहे, पण पुढच्या महिन्यात 7 तारखेला गुरुवार आहे. बघायचं का, काय म्हणलेलं आहे, पुढच्या महिन्यात त्याच तारखेला, ह्याच तारखेला, पुढच्या महिन्यात ह्याच तारखेला त्याच्या पुढचा वार येईल. मग बुधवारच्या पुढचा वार कोणता आहे, गुरुवार आहे. आता बघूत माझं खरं होते का नाही. आता कॅलेंडर पाठपोट आहे की रे, पुढचा महिना सापडते का नाही. हा सापडते. बुधवारी 7 तारीख आहे, तर पुढच्या महिन्यामध्ये 7 तारखेला कोणता वार आहे बघू. हे बघा, गुरुवार आहे की नाही, पुढचा वार येते. गेल्या महिन्यात 7 तारखेला बुधवार होता, तर ह्या महिन्यामध्ये गुरुवारी कोणता वार येणार आहे, 7 तारखेला गुरुवार येणार आहे. तर ह्या महिन्यामध्ये 13 तारखेला मंगळवार आहे. 29 तारखेच्या महिन्यामध्ये 13 तारखेला मंगळवार आहे, तर पुढच्या महिन्यामध्ये 13 तारखेला बुधवार असणार, एक वार पुढचा. आता इथे बघा, 13 तारीख वार आहे मंगळवार, पण पुढच्या महिन्यामध्ये 13 तारखेला बुधवार असणार आहे, एक वार पुढं. हे बघा, आता बघूत आपण खरं आहे का नाही ते. 13 तारीख बघू, मी काय म्हणाले, पुढच्या महिन्यामध्ये 13 तारखेला बुधवार एक वार पुढं असणार आहे.
ह्या महिन्यात मंगळवार आहे तर पुढच्या महिन्यात 13 तारखेला बुधवार पाहिजे. पुढच्या महिन्यामध्ये हे बघा 13 तारखेला बुधवार आहे. पुढच्या महिन्यामध्ये 13 तारखेला बुधवार आहे की नाही? हां, सगळं खरं होतं याच्यातलं. पुढे आता ह्या महिन्यामध्ये 8 तारखेला आणि 29 दिवसाच्या महिन्यामध्ये 29 दिवसाच्या महिन्यामध्ये 8 तारखेला गुरुवार आहे. तर पुढच्या महिन्यामध्ये 29 दिवसाच्या दिवशी आज गुरुवार आहे, 8 तारखेला गुरुवार आहे, तर पुढच्या महिन्यात 8 तारखेला शुक्रवार असणार. बघूत का? हे बघा 8 तारखेला शुक्रवार आहे की नाही? सोपं आहे रे, काही नाही. पण हा महिना कोणता पाहिजे? 29 दिवसाचा. आणि हे तुम्हाला येण्यासाठी प्रत्येक वेळेस काय वही राहणार आहे काय? मॅडम राहणार आहेत का? आपलं समजून घ्यायचं, आपण पाठ करायचं. आता व्हिडिओ झालं, तुम्ही हे लिहिलेलं असते, तुम्ही चेक करून बघायचं मॅडमने सांगितलेलं खरं आहे का नाही. तुमचं कॅलेंडर काढायचं आणि सगळे नियम आहेत का नाही बरोबर बघायचं. आता 30 तारखेचा महिना, हा किती तारखेचा महिना आहे बघा? 30 तारखेचा महिना आहे. एप्रिल महिना हा 30 तारखेचा आहे. आता ह्या महिन्यातले नियम काय बघा? 1 व 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. 1 आणि 2 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. बघा 1 तारखेला कोणता वार आहे? मंगळवार 5 वेळेला आले. 1 तारखेला आलाय, 8 तारखेला आला, 15 तारखेला आला, 22 तारखेला आला आणि 29 तारखेला आला मंगळवार. 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. 2 तारीख आहे बघा, 2 तारखेचा वार पण 5 वेळेला येतो. 1, 2 तारखेला आहे, 9 तारखेला आहे, 16 तारखेला आहे, 23 तारखेला आहे आणि 30 तारखेला आहे. तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येत असतो. आता पुढच्या महिन्याचा नियम. आता ह्या महिन्यामध्ये 30 दिवसाचा नाही. मग आता समजा ह्या महिन्यामध्ये 1 तारखेला मंगळवार आहे. 1 तारखेला कोणता वार आहे? मंगळवार. तर काय म्हणलेलं आहे? पुढील महिन्यात त्याच तारखेला म्हणजे 1 तारखेला एक वार गाळून पुढचा वार येतो. आता मंगळवारला एक वार गाळला आणि कोणता वार आला? गुरुवार. म्हणजे काय म्हणलेलं आहे? पुढच्या महिन्यामध्ये 1 तारखेला गुरुवार आहे. 30 तारखेच्या महिन्यामध्ये आता पुढच्या, आता हे पान न पलटता मी सांगते की आज जरी 1 तारखेला मंगळवार आहे तर पुढच्या महिन्यामध्ये 1 तारखेला गुरुवार असणार आहे. का बरं? कारण की एक वार गाळून काढायचं आहे. बघायचं का? पुढच्या महिन्यात 1 तारखेला गुरुवार आहे का बघू आपण. हे बघा पुढच्या मध्ये 1 तारखेला गुरुवार आहे की नाही? हा. आता 30 तारखेच्या महिन्यामध्ये 14 तारखेला सोमवार आहे. 14 तारखेला सोमवार आहे. तर पुढच्या महिन्यामध्ये 14 तारखेला एक वार गाळून बुधवार असणार आहे. सोमवार आहे, एक वार गाळला, हा वार गाळून टाकला. आज सोमवार आहे, 14 तारखेला सोमवार आहे आणि हा वार गाळल्यानंतर बुधवार. मग पुढच्या महिन्यामध्ये 14 तारखेला बुधवार असणार आहे. बघूत का? हे बघा 14 तारखेला बुधवार आहे. खरं आहे की नाही? अजून एक हे बघा, ह्या महिन्यामध्ये अक्षय तृतीया म्हणजे 30 तारखेला बुधवार आहे. 30 तारखेला बुधवार आहे. तर पुढच्या महिन्यामध्ये 30 तारखेला शुक्रवार असणार. बुधवारला एक वार गाळून कोणता वार आहे? मग शुक्रवार. मग पुढच्या महिन्यामध्ये 30 तारखेला शुक्रवार आहे. हा नियम काय सांगतो? पुढच्या महिन्यात 30 तारखेला शुक्रवार आहे का? 30 तारखेला शुक्रवार करेक्ट. आता बघा इथं संकट चतुर्थी 16 तारखेला बुधवार आहे. 16 तारखेला बुधवार आहे. तर पुढच्या महिन्यामध्ये 30 तारखेच्या महिन्यामध्ये 16 तारखेला बुधवार आहे. तर पुढच्या महिन्यामध्ये 16 तारखेला एक वार गाळून शुक्रवार आहे. बघू 16 तारखेला शुक्रवार आहे का पुढच्या महिन्यामध्ये? बघा 16 तारखेला शुक्रवार आहे. हे नियम काय करतात? तुम्हाला कॅलेंडरची थोडी थोडी ओळख करून देतात. आता पुढचं आहे 31 तारखेच्या महिन्यामध्ये. आता इथं बघा हा मे महिना आहे, 31 दिवस आहेत. मे महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 31. 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2, 3 हे वार 5 वेळा येतात. हे बघा गुरुवार
5 वेळा आलेलं. गुरुवार 1 2 3 4 5. शुक्रवार 1 2 3 4 5. शनिवार 1 2 3 4 5. 1 2 3 तारखेला जो वार आहे, कोणता का वार असेल ना, 1 2 3 तारखेला जो वार आहे तो 5 वेळा येत असतो. 1 तारखेला जो वार आहे, पण कोणत्या महिन्यामध्ये? ज्या महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. कोणत्या महिन्यामध्ये? ज्या महिन्यामध्ये 31 दिवस आहेत त्याच महिन्यामध्ये 3 वार 5 वेळा येतात. हा नियम सगळ्यांच्या लक्षात आला. आता पुढचा नियम, पुढील महिन्यात त्याच तारखेला 2 वार गाळून पुढचा वार येतो. अरे देवा, 2 वार गाळून. आता समजा ह्या महिन्यामध्ये 4 तारीख आहे. 4 तारखेला रविवार आहे. 4 तारखेला कोणता वार आहे? रविवार आहे. आता 2 वार गाळले तर 2 वार गाळून कोणता वार आला? बुधवार. तर पुढच्या महिन्यामध्ये 4 तारखेला बुधवार आहे. बघू का? हो का, बुधवार आहे का 4 तारखेला? किती भारी बघा. आता ह्या महिन्यामध्ये 7 तारखेला बुधवार आहे. तर पुढच्या महिन्यामध्ये 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 7 तारखेला बुधवार आहे. तर 2 वार गाळून 7 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये शनिवार आहे. 7 तारखेला शनिवार आहे. बघूत का? हे बघा, 7 तारखेला शनिवार आहे. 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 22 तारखेला कोणता वार आहे? गुरुवार आहे. तर 2 वार गाळून, 2 ह्या महिन्यात गुरुवार आहे, 2 वार गाळले मी, शुक्रवार शनिवार. मग कोणता आला? रविवार. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 22 तारखेला कोणता वार आहे? रविवार. हे बघा, 22 तारखेला रविवार आहे. दिसलं का? हे असे मजेशीर नियम आहेत. आता हे कसं आहे बाळांनो, मी तुम्हाला शिकवलं एका तासामध्ये, फास्ट शिकवलं, पण हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी तुम्ही वारंवार हे मज्जा म्हणून कॅलेंडर घ्यायचं, खेळत बसायचं. मित्र काय करायचं? बसायचं आणि ह्या महिन्यात ते 14 तारीख आहे, पुढच्या महिन्यात कोणता वार असेल हे तुम्ही एकमेकांना विचारायचं. असं खेळलात ना तर तुम्हाला ही खूप छान मज्जा पण येईल आणि तुमचा अभ्यास पण होईल. तर आज मी तुम्हाला फक्त वार शिकवलेत, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. पण खूप जास्त शिकवल्यामुळे थोडं लक्षात आलं नसेल. नो प्रॉब्लेम, पुढच्या वर्षी शिका. पुढच्या वर्षी नाही आलं त्याच्या पुढच्या वर्षी शिका. दरवर्षी व्हिडिओ बघायचा आपल्याला, नो प्रॉब्लेम.